हाय सगळ्यांना नमस्कार. चला तर आज पोरं शाळेत येतात. आज काय पोरं नाही जायला शाळेत देवळा पुढं. तर मी अश्विनी चाललो या. तर किती वाजल्यात अश्विनीचं तर काय उरका नाही. पोरंही कोणी नसल्यामुळे आम्ही दोघीच चालत चाललोय. पोरं गेले गाडी घेऊन. चला अश्विनीला उशीर झालाय. सगळं काम आवरले. एकटीच्या मागे धावपळ त्याच्यामुळे उशीर झाली. कपडे गुरांचं ती सगळं गुरं बसल्यात. आता तर वर यावं म्हणलं आपण जाऊन सगळं काम आवरायचं म्हणलं की उशीरच होतोय. गुरांचं हे आवरून मस्त पैकी चला तर आम्ही चालू आता तिकडचं. आता आज दाखवून सगळं व्यवस्थित नीटनेटकं. काल काय दाखवायला झालंच नव्हतं. सगळी गडबडच चालली त्याच्यामुळे. हा हो घातली की आज चकापंगा. हो आमच्या अश्विनी किती नटली हो का आज. आणि आम्ही असं वस्तीत ना आमचा असा रस्ता आहे आणि कडने अशी शेती सगळी मस्तपैकी आणि आम्ही असं चालत चाललोय. आम्हाला झालाय उशीर आणि आज पोरं नाहीत करणार. तुम्हाला म्हणलं का नाही पोरं शाळेत गेले ते. असं बघा कसं काय एक नंबर मकान तीन आली आहे सगळी अशी रस्त्याने. तुम्हाला एक झलक दाखवते पाठीमागच्या कॅमेराने. जाता दाखवावं ना सगळं. हा बिजलीची रोप इथं आणि इकडं हा अशी झाड इथे झाड. इकडं पण डाळिंबीची बाग आहे. आज काय वातावरण आभाळ आल्यासारखंच आहे. बाया गेल्या उठून पाऊस यायला लागला ते. की तुमच्यावर फिरावती या आम्हाला घेतलं का. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. मस्तपैकी संध्याकाळची वेळ झालेली. झाडू पलीकडे या मांडणी पशी जा. अभ्यास करायला बसणार आहे का. एकदा सांगते शेवटचं आणि पहिलं अभ्यासाला लिहायला पाहिजे. सरांचा जर फोन आला काय करते माझ्यापाशी आलं की आता चालू. हा बर तूच जा. ओके तर चपाती टाकली खा. चल ओके तर टाकली खा खा खा. आणि लगेच उधळत आली आहे का नाही. व्हिडिओ चालू केला की तुला वाटतं रोज व्हिडिओ मध्ये असावा काय. जा नको तसं झाडून तिला. आणि हो का ही जवळ इकडं अशी मिठी चालली आहे. दिवस मावळलाय छानपैकी आणि चहा करायचा आहे. लगेच नाहीत भाकरी तिथं ठेवलेली चपाती खा तेवढी. अजून चूल पेटवायची या तर तुला भाकरी वय ज्ञानाची वात उदबत्ती केली. दिवस मावळलाय म्हणल्यानंतर नाना म्हणलं आता चहा प्यावं आणि स्वयंपाकाला सुरुवात करावी. काय करू. डाळीची आमटी करू का बाळा. आपलं फोडणीचा भात कर तसं आहे का काय माहिती असेल की टोस्ट डब्यातून. फोडणीचा भात कसा खायचा सगळ्यांनी. मग भाकरी करते आणि डाळीची आमटी करते की मस्तपैकी. आणि मटकीन ते हुलग टाकते भिजायला. तुम्हाला उद्या होते शाळेला. दुसरं नाही काय हुलग इथं मग ती जा तेवढं कर. हा मग म्हणूनच म्हणलं हुलग आहे इथं. करू का हुलग्याची भाजी भाजून मस्तपैकी. फरसाण आहे का काय काय माहिती. बर चला बघू का काहीतरी. नेला ती सगळं आजीने रात्रीच नेलता मस्तपैकी. या तुम्ही पण चहा प्यायला कारण का आता चहाचा टायमिंग आहे. संध्याकाळची वेळ झालेली आहे छानपैकी. मला थोडं पाणी घे. बर भाजी तर झाली आणि चुलीवरती तवा ठेवलाय. चुलीवरती भाकरी. जशा हॉटेलवर तुम्ही भाकरी खाताय चुलीवरच्या तसं घरी पण आहेत. घरच्याच बघून हॉटेलवर चुलीवरच्या भाकरी ठेवल्यात आम्ही मस्तपैकी. आणि व्हेज मध्ये काय काय आहे ते दाखवायचं राहिलंय तरी पण त्याचा पण व्हिडिओ येईल. आणि मटणाचं तर काय धुमाकूळच लावलाय रवी शिंदेने. त्याचं तर काय मापच नाही. तुम्ही तिकडच बघताय तिकडच गुंगाई सगळी.
आणि आज केली डाळीची आमटी मस्तपैकी, मुगाच्या डाळीची आमटी आणि बाजरीच्या भाकरी. सगळ्यांनी खायला या आणि सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री. तुम्ही माणसा सासूबाई सकाळ धरण दिसल्या नाही, सासूबाई उद्या दिसत्या डायरेक्ट तुम्हाला, आणि बापू पण दोघं घरी नाहीत. तर असो, त्यांच्याच तोंडणे उद्या ऐका कुठे गेलेत कुठं नाही ते. बाय सगळ्यांना, गुड नाईट.